नमस्कार. मानदेश माझा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींपर्यंत आम्ही पोहोचत असतो आणि त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची माहिती हे आमच्या दर्शकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो. आज आम्ही ओडूजमध्ये आलेलो आहोत. डॉक्टर हनुमंत मासाळ आणि डॉक्टर जयश्री मासाळ यांच्या कन्येनं भारतीय सैन्य दलामध्ये अधिकारी म्हणून लेफ्टनंट पदावरती ती गेलेली आहे. अशा एका कर्तृत्ववान मुलीच्या कुटुंबामध्ये आम्ही आलेलो आहोत. आपल्या समेत आहे भारतीय सैन्य दलामध्ये नुकतीच लेफ्टनंट म्हणून गेलेली श्रेया मासाळ. तिचे वडील डॉक्टर हनुमंत मासाळ आहेत. तिच्या मातोश्री डॉक्टर जयश्री मासाळ आहेत. नमस्कार. मला अगोदर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुमच्या मुलीबद्दल तुमच्या काय भावना आहेत. आमच्या मुलीचं शिक्षण 5वी ते 10वी हुतात्मा परशुराम विद्यालयात झालं. प्राथमिक शिक्षण नूतन प्राथमिक शाळेत झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तिने 11वी 12वी ही मुंबई येथे वागड पेस ग्लोबल स्कूलमध्ये तिने सेंट्रल बोर्डमधनं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर COEP मधनं तिने BTech इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ती डिलॉइट या कंपनीत जॉब करत होती IT कंपनीमध्ये. परंतु त्याच्यानंतर तिच्या लक्षात आलं की नाही, हे काम काही आपल्यासाठी पुरेसं नाही, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि त्यामुळे तिने हे डिफेन्स क्षेत्र हे तिच्या आवडीने निवडलेलं आहे आणि त्यात तिने 1.5 ते 2 वर्ष त्याचा अभ्यास केलाय. पहिले 6 महिने तर सगळी तिला माहिती घेण्यातच गेले आणि नंतरचं 1 वर्ष मात्र तिने जॉब करत करत अभ्यास या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि CDS कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस ह्या परीक्षेमधनं तिची 2023 मध्ये तिने ही एक्झाम दिली. त्याच्यानंतर त्याचा 5 दिवसांचा SSB आणि त्याच्यानंतर मेडिकल परीक्षा ही पास केली आणि त्याच्यानंतर तिचं मेरिट लिस्टनुसार ऑल इंडिया लेवलमधनं पहिल्या 16 मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि आता तिला चेन्नई येथे ट्रेनिंगसाठी बोलावलं गेलेलं आहे. 26 सप्टेंबर येथे तिचं जॉईनिंग चेन्नई येथे आहे आणि आता पुढचा प्रवास तिचा होत राहील. पण ह्या सगळ्या ह्याला हुतात्मा परशुराम विद्यालयातच तिचा बेस तयार केला गेला आणि त्यासाठी तिथल्या शिक्षकांचे खूप परिश्रम आहेत. शाळा ही आम्हाला कधी अशी वेगळी संस्था वाटलीच नाही, आमचं घर असल्यासारखं वाटलं आणि प्रत्येक गोष्टीत आमच्या विद्यार्थिनीला शिक्षकांनी खूपच सहकार्य केलंय. तिची कुठलीही शंका असो, शाळेची वेळ संपलेली असो तरीही तिला एक्स्ट्रा वेळ देऊन त्यांनी गाईड केलंय आणि त्यामुळे ती तुमची स्कॉलरशिप परीक्षा असेल, NTSC एक्झाम असेल, सगळ्या परीक्षांमध्ये तिला शाळेच्या शिक्षकांनी खूप चांगल्या रीतीने मार्गदर्शन केलं आणि तो पाया झाल्यामुळेच आज ती ही परीक्षा पहिल्या 2-3 अटेम्प्ट मध्येच उत्तीर्ण करू शकली. तिचं मोस्टली कसं होतं की आम्ही आमच्या क्षेत्रात यावं अशी आमची पहिल्यापासून अपेक्षा होती, पण तिचा 9वी पासूनच ट्रॅक हा वेगळा तिने ठेवला होता की पप्पा मला ह्या क्षेत्रामध्ये नाही इंटरेस्ट. नंतर मग तिचा इंटरेस्ट नाही म्हणल्यानंतर मी तिला सपोर्ट केला, बाबा तुझं कसं आहे त्या पद्धतीनं तू ही कर, प्लॅन कर किंवा तुझ्या पद्धतीनं तू ही पुढचं वाटचालीस राहा. त्यानुसार तिनं ती इंजिनिअरिंगचे क्षेत्र निवडलं आणि ते इंजिनिअरिंगच्या क्षेत्रानंतर मग तिला कॉलेजमध्ये माइंड स्पार्क जो कार्यक्रम झाला तिच्या COP मध्ये, तिला त्या ह्याच्यामध्ये एक नेव्हल ऑफिसर भेटले होते आणि नेव्हल ऑफिसरच्या मार्गदर्शनाखाली आणि मग तिथून तिचा हा स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू झाला आणि मग तिनं ते क्षेत्र निवडलं आणि मी वैयक्तिक किंवा मिसेस आम्ही दोघांनी मुलांना त्यांच्या क्षेत्राची निवड करण्यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला होता आणि सपोर्ट पण केलेला होता. तुला केव्हापासून वाटलं की आपण स्पर्धा परीक्षा द्यावी किंवा सैन्य दलामध्ये जावं? ओके, ह्या सर्व स्पर्धा परीक्षेची ही जी जर्नी राहिली आहे किंवा डिफेन्सची, तर त्याची सुरुवात तसं बघायला गेलं जसं पप्पांनी सांगितलं की 2nd इयर मध्ये असताना काही नेव्हल ऑफिसर्सच्या संपर्कात आले होते. त्यांनी ऍक्च्युली मला माहिती करून दिली की मुलींनाही संधी असते या क्षेत्रामध्ये. तेव्हा मला ऍक्च्युली कळलं की अच्छा, आपण ही याचा विचार करू शकतो. बट खरी सुरुवात म्हणाल तर जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये मी घरी आलेली होती आणि मी करिअर फायनल इयर नंतर माझ्या 3rd इयरला असताना
मी विचार करत होते की आपण काय काय करू शकतो. तर माझा विचार हा MBA चा होता आधी. आणि MBA हे कोणीही करू शकतं नॉर्मली जाऊन. जे मी आधी माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी जे सहकार्य केलं होतं, जेवढे कष्ट घेतले होते माझ्यासाठी, तर त्याच्यासाठी काहीतरी अजून वेगळं करणं अपेक्षित होतं असं मला वाटत होतं. आणि म्हणून मी बाकी ऑप्शन सर्च करायला लागले. तेव्हा मला एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मीच्या वेगवेगळ्या एंट्रन्स बद्दल समजलं. आणि शिवाय शेवटी सर्वात शेवटी आपण साताऱ्याचे लोक आहोत आणि सातारा जिल्हा हा आपला सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर सैनिकच का आता आपण ऑफिसरही बनू शकतो. आणि त्यासाठी म्हणून मी हा डिसिजन घेतला होता. आणि तेव्हापासून ही झालेली 2022 मध्ये मी याची तयारीला सुरुवात केली होती. सुरुवातीला थोडे कष्ट पडले, नवीन गोष्ट असल्यामुळे कोणी माहित नव्हतं या क्षेत्रातलं. त्यानंतर हळूहळू माहिती घेत स्वतःवरती काम करत करत फायनली 2024 मध्ये आज हे स्वप्न साकार झालं. या भारतीय सैन्य दलामध्ये अधिकारी म्हणून जाण्यासाठी तू जे प्रिपरेशन केलं होतं, यामध्ये तुला कुणाकुणाचं सहकार्य लाभलं? हे यश एकटीचं किंवा माझ्या एकटीचं नाहीये, याच्यामध्ये खूप लोकांचं सहकार्य लाभलेलं आहे. अगदी माझ्या प्राथमिक शाळेपासून म्हणाल, नूतन प्राथमिक शाळा झालंय, हुतात्मा परशुराम विद्यालय, त्याचा तर वादच नाहीये. कारण मॅक्सिमम वर्ष शालेय जीवनातले मी तिथे स्पेंड केलेत. आणि त्या काळामध्ये जो झालेला माझा बेस होता, त्यामुळे मला माझ्या बीटेक नंतरच्या खूप कमी कालावधीमध्ये मॅक्सिमम प्रिपरेशन करणं शक्य झालं होतं. मला असं वाटतं की माझं हे जे बेसिक स्कूल लेवलचं जे एज्युकेशन होतं, त्यातले सर्व शिक्षक आणि सर्वात महत्वाचे माझे घरातले, माझे आई वडील, माझा लहान भाऊ आणि माझे संपूर्ण घरातले लोक, या सर्वांचा खूप मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे. शालेय जीवनामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, स्कॉलरशिप असेल, NMS असेल किंवा NTS, या परीक्षेमध्ये तू काय रँक घेतली होतीस? या सर्व परीक्षांना मी अपियर झाले होते आणि सर्व परीक्षा उत्तीर्ण केलेल्या होत्या. रँक्स एवढे स्पेसिफिकली आठवत नाही, बट सर्व एक्झाम क्लिअर केलेल्या. मी राज्यस्तरीय यादीमध्ये प्रत्येक एक्झाम मध्ये आलेली आहे. मी MCCचा पार्ट होते आणि मला चांगलं आठवतं माझ्या बॅच पासून ती सुरुवात झाली. ती MCC साठी युनिफॉर्म वगैरे मुलींना देण्यात आले होते. आणि हे सगळे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मी जेव्हा डिसिजन घेतला की जायचंय आणि तेव्हा इंटरव्ह्यू साठी प्रिपरेशन करत असताना ह्या सगळ्या मागच्या गोष्टींचे डॉट्स जुळत गेले की खरंच मला युनिफॉर्म साठी जी आवड आहे, मी जेव्हा परत विचार केला या गोष्टींचा, तेव्हा मला लक्षात आलं, अरे ह्या गोष्टी आधीपासूनच घडत आल्यात, त्याची मला कधी जाणीव नव्हती, बट त्या गोष्टी होत्या आधीपासून मनामध्ये. भारतीय सेना दलामध्ये अधिकारी म्हणून जाण्यासाठी तू जे प्रिपरेशन केलंस, तर साधारणपणे दिवसातून तू किती तास याच्यामध्ये अभ्यासामध्ये घालवायचे? तर सुरुवातीला ऍक्च्युली कन्सिस्टंट प्रवास राहिलेला आहे, असं एका ठराविक पिरियड साठीचा तो अभ्यास नव्हता. सुरुवातीला जेव्हा मी डिसिजन घेतला होता, माझ्या बीटेक नंतर जॉब जॉईन करण्याच्या कालावधीमध्ये साधारणपणे 3 ते 4 महिन्याचा हा कालावधी होता, तेव्हा मी दिवसा प्रत्येकी 7 ते 8 तास रोजचा अभ्यास होता तो 3 महिन्याचा. आणि त्याच्यानंतर फक्त ती रिव्हिजन होती, कारण माझा जॉबही सुरू होता अभ्यास चालू असताना, तयारी करताना. सो दिवसभर जॉब करून सकाळी 2 तास, रात्री 2 तास असा वेळ मॅनेज करत करत आणि शनिवार रविवारी मॅक्सिमम जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देऊन हा सराव मी करत होते. तू माध्यमिक शिक्षण घेत असताना तुला माध्यमिक स्तरावरती शिक्षण देणाऱ्या 1-2 शिक्षकांशी आम्ही चर्चा केली. त्यांनी असं आम्हाला सांगितलं की श्रेयाचा मॅथमॅटिक्सचा पार्ट हा पहिल्यापासून एकदम स्ट्रॉंग होता, तर या परीक्षेमध्ये त्याचा काय उपयोग झाला का? नक्कीच याचा उपयोग होता. डायरेक्टली नाही, पण इनडायरेक्टली त्याचा उपयोग नक्कीच झाला होता. कारण मॅथमॅटिक्स हा अशा विषय आहे की त्याने तुमचे बेसिक सगळे क्लिअर होत असतात. आणि कुठलीही स्पर्धा परीक्षा जर असेल तर त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स हा स्कोरिंग सब्जेक्ट असतो. बट या UPSCच्या परीक्षेमध्ये मॅथमॅटिक्सचा विषय नव्हता, परंतु जो SSB इंटरव्ह्यू होता त्याच्यामध्ये मला जे मॅथ्सचे माझे बेसिक स्किल्स होते ती माझी स्ट्रेंथ होती. आणि त्यामुळे त्या इंटरव्ह्यू मध्ये सुरुवातीच्या ज्या काही चाचण्या असतात त्या क्लिअर करण्यासाठी त्याचा नक्कीच खूप फायदा झाला होता. ही परीक्षा तू किती वेळा दिलीस? मी 2 वेळा CDSचा अटेम्प्ट दिले होते. बर. त्याच्या मागच्या वर्षी 2022 साली जो पेपर दिलेला होता त्यामध्ये पण माझा रिटर्न एक्झाम क्लिअर झाले होते, पण इंटरव्ह्यू साठी मला थोडे अजून कष्ट घ्यायची गरज होती. सो 2023च्या सेकंड आर्मी नॉन टेक्निकलचा जो अटेम्प्ट होता, सेकंड अटेम्प्ट, त्याच्यामध्ये मला सफलता मिळाली. मग ज्यावेळेला तुला सफलता मिळाली त्यावेळेला तुझा जे इंटरव्ह्यू झाला
तो कशा पद्धतीने झाला, काय काय विचारलं होतं त्यावेळी? हा इंटरव्ह्यू नॉर्मल इंटरव्ह्यू पेक्षा थोडासा वेगळा आहे. 5 दिवसांची पूर्ण प्रक्रिया आहे. पहिल्या दिवशी जवळपास 250-300 लोक रिपोर्ट, मुलींची बॅच असते, स्पेसिफिकली मुलींची. 250-300 मुलींमधून फक्त 30 ते 40 मुलींना ठेवलं जातं स्क्रीनिंग टेस्ट मधून आणि बाकी सगळ्या मुली स्क्रीन आउट होतात. पहिल्याच दिवशी त्यांना घरी पाठवण्यात येतं. सो ती पहिल्या दिवशीची पायरी पास करणं जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं बेसिक कम्युनिकेशन स्किल, इंग्लिश मध्ये तुम्हाला स्टोरी रायटिंग आणि कम्युनिकेशन स्किल, ग्रुपमध्ये तुमचं बिहेवियर कसं आहे, या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. आणि जसं मी म्हणाले तसं बेसिक मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग स्किलची एक टेस्ट होते. त्यानंतर पुढचे 4 दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या होतात, जसं की सायकोलॉजिकल टेस्ट आहे, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर वेगवेगळ्या ग्रुप टेस्ट घेतात आणि शेवटी पर्सनल इंटरव्ह्यू हा एक पार्ट असतो. तर सायकोलॉजिकल टेस्टचा सराव करण्याची बरीच गरज, कारण 3 तास कंटिन्युअस तुम्हाला तुमचे रिस्पॉन्सेस लिहायचे असतात लगेच सिलेक्शन झाल्यानंतर स्टेज 2 ला पहिल्याच दिवशी. त्याच्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू शेड्यूल असतं, साधारणपणे 1 तासाचा पर्सनल मुलाखत होत असते. 1 ते 1.5 तास, कधी कधी अर्धा तासाचाही असतो. तर माझा इंटरव्ह्यू साधारणपणे 1 तास चालला होता आणि 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी तुमचे ग्रुप टास्क होत असतात. जवळपास 10 वेगवेगळे प्रकारचे टास्क होतात त्याच्यामध्ये फिजिकल स्टॅमिना, स्ट्रेंथ आणि तुमचं ग्रुप डायनामिक्स, कारण शेवटी तुम्हाला एका ग्रुपला लीड करायचं, ऍज अ लीडर म्हणून तुम्हाला इव्हॉल्व्ह व्हायचं. सो त्यामुळे त्या सर्व गोष्टी टेस्ट केल्या जातात. 15 ऑफिसर लाईक क्वालिटीज वरती तुम्हाला टेस्ट केलं जातं आणि जर तुम्ही फिट असाल ट्रेनिंगसाठी तर तुमचं सिलेक्शन 5व्या दिवशी रिझल्ट अनाऊन्स होत आहे. 5व्या दिवशी फायनल कॉन्फरन्स नंतर. आणि त्यानंतर मी मेडिकल एक्झामिनेशन होते 1 आठवडाभर आणि त्यानंतर मेडिकल रिझल्ट आणि मग फायनल मेरिट लिस्ट. तुझं जे हे सिलेक्शन झालं, या मानदेश माझा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तू समाजामध्ये तुझ्यासारख्या असंख्य मुली आहेत, त्याही मुलींनी भारतीय सैन्य दलामध्ये अधिकारी म्हणून जावं, यासाठी तू त्या मुलींना काय संदेश देशील? माझ्याकडून मी पहिले एक तर आपण खटावमानच्या लोकांमध्ये भरपूर टॅलेंट आहे, फक्त गरज आहे ती त्या टॅलेंटला योग्य दिशा मिळण्याची. सो मी सर्वांना हाच एक माझ्याकडून मेसेज देईल की स्वतःला कमी समजू नका. जे काही आहात तुम्ही ते ऍक्सेप्ट करा. तुमच्या स्वतःवर ज्या काही कमी आहेत त्याचा शोध घ्या. काय तुमचे जे निवडलेले क्षेत्र आहेत त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची ओळख करून घ्या आणि त्याच्या स्वतःवरती काम करायला सुरुवात करा. आपण कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. जरी आपण थोडे इंटेरियर भागात राहणारे असलो, शहरात जरी राहणारे नसलो, तरी आपल्यामध्ये काहीच कमी नाहीये. आपण काहीही ठरवलं तर ते आपण अचीव्ह करू शकतो. याचा स्वतःवरती पूर्णपणे विश्वास ठेवा. त्यात तो जर विश्वास असेल तर काहीच आपल्याला शक्य नाहीये. बऱ्याचशा पालकांची अपेक्षा असते की आपल्या मुलानं कलेक्टर व्हावं, तहसीलदार व्हावं, आणि ते पालक त्यांना क्लासेसला लावतात, हे होतात. परंतु त्याबद्दल तुझं मत काय आहे? माझ्या मते कोणत्याही पालकांनी जेव्हा तुम्ही एखादा डिसिजन घेता, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्ही तुमच्या पाल्याशी बोललं पाहिजे की आमची ही अपेक्षा आहे. आणि त्याच वेळेस विद्यार्थ्यांची पण ही तेवढीच मोठी जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्या अपेक्षा, त्यांचे जे काही फ्युचर बद्दल एक्सपेक्टेशन्स असतील ते तुमच्या पालकांशी डिस्कस केलं पाहिजे. संवाद हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर तो संवाद घडला तर मला नाही वाटत कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या इच्छेविरुद्ध किंवा केवळ पालकांची इच्छा आहे म्हणून एखादी गोष्ट करावी लागेल. प्रत्येक जणाने जर आपापल्या इंटरेस्टने गोष्टी करायला घेतल्या तर नक्कीच सक्सेस पण येईल आणि जे काही कष्ट घेतात ते योग्य ठिकाणी लागू होतील. दुसरी एक गोष्ट म्हणजे मराठी माध्यमातून शिकणं गरजेचं आहे की इंग्रजी मीडियम मध्ये शिकणं इम्पॉर्टंट आहे. तर मी म्हणेन हा प्रत्येकाचा एक तर पर्सनल चॉईस आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. परंतु माझ्या मते जे माझं स्वतःचं शिक्षण मराठी मीडियम मधून झालेलं आहे आणि मला कधीही कोणता प्रॉब्लेम नाही आला. जरूर एक इंग्रजी बोलण्याचा एक सराव कमी असतो आपला, तर तो प्रॉब्लेम थोडाफार फेस करावा लागतो. बट जर तुमची तयारी असेल, जर तुम्ही त्याच्यावर काम करण्याची इच्छा दाखवली, इव्हन तुमच्या शाळेतूनही तुम्हाला योग्य तो सपोर्ट मिळत राहतो आणि बेसिक अंडरस्टँडिंग जे आहे फंडामेंटल कॉन्सेप्टचं, ते मला असं वाटतं मातृभाषेतून जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि थोडे कष्ट हे प्रत्येकालाच घ्यावे लागणार आहे, कारण इंग्रजी ही काळाची गरज आहे. कोणताही जॉब घ्यायला जावा, कोणताही इंटरव्ह्यू द्यायला लावा, तुम्हाला इंग्रजी ही आलीच पाहिजे. बट त्याच वेळेस आपली मातृभाषा ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यातून शिक्षण घेणं जास्त फायद्याचं राहतं असं मला वाटतं. श्रेया, तू भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंट म्हणून आता 26 तारखेला तू ट्रेनिंग चेन्नईला जॉईन करणार आहेस. आता मगाशीच सांगितलं की तुझा छोटा भाऊ MBBS करतोय, पण भारतीय सेना दलामध्ये आर्मी मेडिकल कोर असा एक स्वतंत्र विभाग आहे.
तर तू त्याला सांगशील का की तूही माझ्यासारखा अभ्यास करून तूही भारतीय सैन्य दलामध्ये अधिकारी म्हणून ये म्हणून? मी त्याला ह्या संधीची ओळख तर नक्कीच करून दिली आहे, पण शेवटी त्याची इच्छा आहे. जर त्याची इच्छा असेल तर त्याने खरंच जॉईन करावं आणि तो खरंच करेल. जर त्याची जर मनात इच्छा असेल तर तो नक्की जॉईन करेल. पण जर त्याची इच्छा नसेल तर शेवटी त्याची लाईफ आहे, त्याचा तोच पर्सनल डिसिजन राहील. तुझ्या या यशाबद्दल मानदेश माझा युट्यूब चॅनलच्या वतीनं तुझं खूप खूप अभिनंदन. तू 26 तारखेला चेन्नईला ट्रेनिंग जॉईन करणार आहेस. ट्रेनिंगचं प्रिपरेशनही तू तुझ्या माइंडमध्ये केलेलं आहेस. तुझ्या ट्रेनिंगमध्ये तुला अतिशय सुखकर ट्रेनिंग जावं आणि याही पुढं तू तुझ्या माध्यमातून अनेक मुली भारतीय सैन्य दलात जाण्यासाठी तुझं मार्गदर्शन त्या मुलींना मिळावं. त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.